खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ वेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999. तालुक्यातला प्रतिष्ठेचा गट म्हणून नाणेकरवाडी म्हाळुंगे गटाकडे पाहिलं जात आहे. आपल्यासोबत घड्याळाचे नाणेकरवाडी गटाचे उमेदवार आहेत गणेश भाऊ बोत्रे. दादा नमस्ते. फोकस महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करतो. काल आपल्याबरोबर शेकडोंचा लवाजमा पाहिला. अनेक महिला, अनेक युवक त्याच्यात जास्त मोठ्या प्रमाणावर होते. युवक आपल्याकडे आकर्षित होण्याचं कारण काय? फार मोठ्या प्रमाणावर कारण होते. खरं तर मी एक शेतकरी कुटुंबातील तरुण सहकारी आहे. शेतकरी कुटुंबातून व्यवसाय कसा करावा हा एक आदर्श माझा समाजाच्या पुढे आहे. त्यामुळे निश्चित युवक त्या सर्व गोष्टी पाहून माझ्याकडे आकर्षित होतो. तुम्ही तुमच्या गटात बऱ्याच काळापासून काम करताय. समस्या नेमक्या काय काय सापडल्या तुम्हाला की तुमच्या गटात त्या तुम्हाला बदलायच्यात? माझ्या गटामध्ये निश्चित पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शुद्ध पाणी आहे. त्यानंतर आमच्याकडं जे काही बाहेरचं कामगार वर्ग येऊन राहिला आहे त्यांच्या ड्रेनेजचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि त्याचबरोबर कचरा विल्हेवाट हाही खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे कचरा विल्हेवाट जर पाहिलं तर CSRच्या माध्यमातून आम्ही आता शिंदे आणि वासुली या ठिकाणी 2 ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी राबवत आहे. कचऱ्याच्या प्रश्नावरती खूप मोठं काम त्या ठिकाणी उभं करणं गरजेचं आहे. एक मला सांगा, तुम्ही जिल्हा परिषद गटाला उभे राहत आहे, मात्र तुमच्या गटात MIDC फार मोठ्या प्रमाणावर आहे. तिथे तुम्हाला काय बदल करावा असं वाटतं? एक उमेदवार म्हणून नाही विचारत, एक सर्वसामान्य युवक म्हणून विचारतोय. निश्चित इंडस्ट्रीमध्ये जी काही माझ्या तरुणांची प्रतिमा तयार केलेली ती प्रतिमा मला कुठेतरी संपवायची की चुकीची प्रतिमा तयार झाली. तरुण बेरोजगार जे आहेत किंवा तरुणांना त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही किंवा तरुणांना त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर चुकीच्या पद्धतीने वागवलं जातं. त्याचं मला कुठेतरी त्याचा मेसेज मार्केटमधला बदलायचा. शेवटचा प्रश्न विचारतो. तुमचा गट हा धनदांडग्यांचा गट म्हणून ओळखला जातो. कदाचित तुमच्या समोर सुद्धा परिस्थिती तशीच आहे. मात्र ह्या सगळ्या गटात पुढच्या येणाऱ्या काळासाठी, प्रचारासाठी का होईना, तुम्ही तुमच्या युवकांना, कार्यकर्त्यांना काय सांगाल? निश्चित जरी तुम्ही जो प्रश्न मला आत्ता केला, जरी किती माझ्या गटाकडे पाहिल्याच्या नंतर त्या पद्धतीने जरी पाहिलं गेलं असेल तरी तुम्ही काल माझं ह्याच्यामध्ये पाहिलं असेल की ज्या माझ्या माता भगिनी, माझे तरुण सहकारी जे माझ्याबरोबर आहेत, जी मतदार मायमौली आहे ती निश्चित मला वाटत नाही उद्याच्या काळामध्ये त्या सर्व गोष्टींचा विचार करेल. माझा मतदारसंघ हा काम करणाऱ्या माणसाबरोबर राहील, सदैव संपर्कात राहणाऱ्या माणसाबरोबर राहील, सदैव काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाबरोबर संपर्कात राहील. आपल्याला शुभेच्छा. मात्र मी प्रेक्षकांना एक नक्की सांगू शकतो, कुणीही असो, पक्ष कुठलाही असो, गट कुठलाही असो किंवा गण कुठलाही असो, संधी युवकांना द्या. आणि गणेश बोत्रे हे युवक आहेत, कारण युवकांकडे विजन असतं. फोकस महाराष्ट्रासाठी सचिन मंडारीसह सिद्धेश कर्नावट, राजगुरुनगर. तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.